नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण घटनात्मक आयोग या विषयावर वन लाइनर क्वेश्चन पाहणार आहोत, जे तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप उपयोगी पडतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. निवडणूक आयोगाची तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात केली आहे? उत्तर भाग 15. प्रश्न क्रमांक 2. निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? उत्तर कलम 324. प्रश्न क्रमांक 3. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतं? उत्तर राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 4. मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल किती असतो? उत्तर 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे, जे आधी पूर्ण होईल ते. प्रश्न क्रमांक 5. निवडणूक आयोगात सध्या किती सदस्य आहेत? उत्तर एक मुख्य आयुक्त आणि 2 इतर आयुक्त, म्हणजेच एकूण 3. प्रश्न क्रमांक 6. पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्तांचे नाव काय होते? उत्तर सुकुमार सेन. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण नेमतो? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 8. राज्य निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? उत्तर आहे कलम 243 के. प्रश्न क्रमांक 9. मतदानाचा हक्क कोणत्या कलमाअंतर्गत दिला आहे? उत्तर कलम 326 सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. प्रश्न क्रमांक 10. मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे कोणत्या घटना दुरुस्तीने केले? उत्तर आहे 61वी घटना दुरुस्ती 1989. प्रश्न क्रमांक 11. केंद्रीय लोकसेवा आयोगाची UPSC तरतूद कोणत्या भागात आहे? उत्तर आहे भाग 14. प्रश्न क्रमांक 12. UPSC आणि SPSC म्हणजे राज्य लोकसेवा आयोग यासाठी कोणते कलम आहे? उत्तर आहे कलम 315. प्रश्न क्रमांक 13. UPSC चे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती कोण करते? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 14. राज्य लोकसेवा आयोगाचे उदाहरणार्थ MPSC चे अध्यक्ष कोण नेमते? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 15. MPSC च्या सदस्यांना पदावरून काढण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर केवळ राष्ट्रपतींना. प्रश्न क्रमांक 16. UPSC चे अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो? उत्तर 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 17. MPSC अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो? उत्तर 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्ष. प्रश्न क्रमांक 18. अखिल भारतीय सेवा कोणत्या कलमात येतात? उत्तर आहे कलम 312. प्रश्न क्रमांक 19. स्वातंत्र्यानंतर UPSC चे पहिले भारतीय अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे HK कृपलानी. प्रश्न क्रमांक 20. लोकसेवा आयोगाचा खर्च कशावर भारित असतो? उत्तर आहे संचित निधीवर. प्रश्न क्रमांक 21. वित्त आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? उत्तर कलम 280. प्रश्न क्रमांक 22. वित्त आयोगाची स्थापना कोण आणि किती वर्षांनी करतो? उत्तर आहे राष्ट्रपती आणि दर 5 वर्षांनी. प्रश्न क्रमांक 23. वित्त आयोगामध्ये एकूण किती सदस्य असतात? उत्तर आहे एक अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य, म्हणजेच एकूण 5 सदस्य. प्रश्न क्रमांक 24. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे KC नियोगी. प्रश्न क्रमांक 25. सध्याच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर अरविंद पानगडिया. प्रश्न क्रमांक 26. राज्य वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? उत्तर आहे 243(1). प्रश्न क्रमांक 27. केंद्र आणि राज्यांच्या मध्ये करारांच्या विभागणीची शिफारस कोण करते? उत्तर आहे वित्त आयोग. प्रश्न क्रमांक 28. वित्त आयोगाचा अहवाल संसदेत कोण मांडतो? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 19.
पंचायती राज संस्थांना निधी देण्यासाठी शिफारस कोण करते? उत्तर आहे राज्य वित्त आयोग. प्रश्न क्रमांक 30. वित्त आयोगाचे स्वरूप कसे असते? उत्तर आहे सल्लागार व अर्धन्यायिक. प्रश्न क्रमांक 31. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे कलम कोणते? उत्तर आहे कलम 338. प्रश्न क्रमांक 32. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली? उत्तर आहे कलम 338 ए. प्रश्न क्रमांक 33. एसटी आयोगाची स्थापना कोणत्या घटना दुरुस्तीत झाली? उत्तर आहे 89वी घटना दुरुस्ती 2003. प्रश्न क्रमांक 34. राष्ट्रीय मागासवर्ग म्हणजेच ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीत मिळाला? उत्तर आहे 102वी घटना दुरुस्ती 2018. प्रश्न क्रमांक 35. ओबीसी आयोगाचे कलम कोणते? उत्तर आहे कलम 338 बी. प्रश्न क्रमांक 36. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजे सीएजी कोणत्या कलमात येतात? उत्तर आहे कलम 148. प्रश्न क्रमांक 37. सीएजीचा कार्यकाळ किती असतो? उत्तर आहे 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे. प्रश्न क्रमांक 38. भारताचा महान्यायवादी कोणत्या कलमात आहे? उत्तर आहे कलम 76. प्रश्न क्रमांक 39. महान्यायवाद्याची नियुक्ती कोण करतं? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 40. राज्याच्या महाधिवक्ता कोणत्या कलमात आहे? उत्तर आहे कलम 165. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटनात्मक आयोग या विषयावरील सर्व वन लायनर क्वेश्चन्स पाहिले, जे की तुम्ही एक्झामच्या आधी रिव्हिजनसाठी म्हणून रेफर करू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या क्वेश्चन्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.